मुलाला काय हवंय ते मला काय माहिती आहे. त्याला असं द्विधा अवस्था झाली, त्याची द्विधा अवस्था झाली. देवाने एकाच वाक्यात सांगितलंय बरोबर आहे, पण मागावं काय तेच कळत नाही. मग शेवटी त्याने देवाला हात जोडले, देवा तुम्ही आठ टाकली की ठीक आहे एकाच वाक्यात माग, ठीक आहे मी एकाच वाक्यात मागेन, पण देवा थोडा वेळ द्या ना मला जरा माझ्या बाईला काय पाहिजे ते ऐकू द्या, माझ्या सुनेला काय पाहिजे ते ऐकू द्या, माझ्या मुलाला काय पाहिजे ते ऐकू द्या, आणि मग मला योग्य वाटेल ते त्याची प्रार्थना जे काही कोणाचं मन असेल ते मन पूर्ण व्हावं, त्याचं म्हणणं पूर्ण व्हावं, त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो ना देवा, त्यात तेवढंच मागतोय पाहिजे तर, पण थोडा वेळ द्या मला, घरी जाऊन येऊ द्या, जरा विचारून येऊ द्या देवा. त्यावेळेला देवाने सांगितलं ठीक आहे बाबा जाऊन ये घरी. आता घरी गेल्याबरोबर तो पहिला कोणाला भेटला असेल बरं? बाईलाच भेटणार ना पहिला. आजोबा आजीला भेटले पहिले आणि आजीला म्हणाले हे ऐकलंस का? म्हणे काय? देवाची कृपा झाली, देव मला भेटले आणि देव म्हणतायत एका वाक्यात काय मागायचं ते माग. आजी म्हणते नाही का, मला दृष्टी नाही आहे, मला दिसत नाही आहे. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही कुठे असताय, कुठून बोलताय तेही मला कळत नाही, मुळीच काही कळत नाही, मला दृष्टीच नाही आहे बरं का. मग आता काय माग? बरं ते झालं. आता त्याच्या पुढे सुनेजवळ जाऊन बसले ते, बाय लेकी तुला काय पाहिजे ग? म्हणे बाबा तुम्हाला माहितीये आमच्या लग्नाला 15 वर्ष झाली बरं का, किती 15 वर्ष झाली, आणि म्हणे अजून आम्हाला संतान प्राप्ती नाही आहे. हे तुम्हाला काही सांगायला पाहिजे का? हे मी तुम्हाला सांगायला पाहिजे का? आणि मग मुलाला विचारलं तेव्हा मुलगा बोलला बाबा किती दिवस असेच दिवस काढायचे, किती दिवस असंच राहायचं, जरा काहीतरी श्रीमंती मागा देवाकडे, जरा काहीतरी पैसा अडका मागा, अशी काहीतरी मोठा झालो पाहिजे, जरा श्रीमंत झालो पाहिजे असं काहीतरी मागा, राजासारखं राहता आलं पाहिजे असं काहीतरी मागा देवाकडे. आता देव जर प्रसन्न झालाय तर बाबा विचारात पडला. बाईला काय पाहिजे त्याच्या बरं का, बाईला काय पाहिजे बरं त्याच्या? दृष्टी. काय पाहिजे? दृष्टी. सुनेला काय पाहिजे त्याच्या? मूल पाहिजे, संतान प्राप्ती झाली पाहिजे. आणि मुलाला काय पाहिजे त्याच्या? पैसा पाहिजे, श्रीमंती पाहिजे, राजासारखं राहता आलं पाहिजे, हौस मौज करता आली पाहिजे. आहे का? काय तालतंत्र जमतंय का? विचारात पडला ना आजोबा, विचारात पडला, पण आजोबा थांबला नाही, पुन्हा देवाच्या कडे जाण्यासाठी निघाला. आणि जाता जाता विचार करायला लागला नक्की मागायचं काय. पण आजोबा खूप हुशार होता बरं का, खूप हुशार होता आजोबा. म्हणून जाता जाता त्याने ठरवलं आणि देवाकडे गेल्यानंतर देवाला हात जोडले, देवा एकाच वाक्यात मागतोय रे बाबा. काय म्हणतो तो? देवा एकाच वाक्यात मागतोय रे बाबा, पण दे, पूर्ण कर म्हणजे झालं. देव म्हणतो एकाच वाक्यात माग, जे मागशील ते मी तुला देईन. त्यावेळेला त्याने सांगितलं माझ्या बायकोने तिच्या नातवाला राजगादीवर बसलेलं तिच्या डोळ्यांनी बघावं. काय समजतंय? माझ्या बायकोने तिच्या नातवाला राजगादीवर बसलेलं तिच्या डोळ्याने बघावं. म्हणजे पहिले म्हातारीला काय द्यावी लागणार आहे? दृष्टी. नातवाला बसलेलं बघावं म्हणजे पहिले त्या सुनेला काय झालं पाहिजे? आणि राजगादीवर बसलेलं बघावं म्हणजे श्रीमंती पाहिजे ना, श्रीमंती पाहिजे. किती हुशार आहे माणूस बघा, नाही का? मागण्यामध्ये देवाकडे जर मागायचं झालं तर आम्ही सुद्धा कधी मंदिरात गेल्यावर काय मागतो बरं देवाकडे? काय मागतो आम्ही देवाकडे? नाही का, एवढाच नारळ देतो, आहे की नाही? देवाला द्यायचं असेल नारळ ना, त्यावेळेला मोठा नारळ नाही आणत माणूस, सगळ्यात मोठा पाहतोय का? छोट्यात छोटा कमी किमतीचा असेल तो द्या. दियाचं तेल वेगळं असतंय, खायचं तेल वेगळं असतंय. खरंय की खोटं आहे? नाही का? म्हणजे आम्ही देवाशी कसं राहतोय बघा, देवाशी कसं वागतोय बघा. बरं नारळ आणलेत कोणी? बरं कोणी निर्माण केले ते आपणच म्हणतोय ना. देवाची करणी आणि
नारळात पाणी, बरोबर आहे की नाही? देवाची करणी आणि नारळात पाणी, त्यानेच आणलेला नारळ श्रीफळ त्यालाच देतोय आम्ही, त्यालाच अर्पण करतोय. पण एक श्रीफळ दिल्यानंतर काय काय मागतोय बरं देवाकडे आम्ही? काय काय मागण्या असतात आपल्या? मला सुखी ठेव, माझ्या मुलाबाळांना सुखी ठेव, नाही का? माझं घरदार व्यवस्थित ठेव, बायका पोरा सुखी असू दे, गुराढोरा सुखी असू दे. एवढं सगळं बोलून झाल्यानंतर तो गप्प बसत नाही. शेजारी लई जलत्यात आमच्यावर, त्यांना पण जरा बघून घे द्यावा, म्हणजे तेही काम लावून देतोय त्याला. काय मागतोय आपण देवाकडे ते कळलं पाहिजे. जे संतांनी मागितलं ना ते आम्हाला मागता आलं पाहिजे, जेणेकरून आमच्या देहाचं सार्थक होईल, जेणेकरून आमच्या आयुष्याचं सार्थक होईल. असं काहीतरी देवाकडे मागितलं पाहिजे, नाही का? आता देवाची कृपा होते, देव प्रसन्न होतो, देवाचं दर्शन आम्हाला घडतंय, पण त्यासाठी आमची श्रद्धा पाहिजे, निष्ठा पाहिजे ना, नाही का? आमची निष्ठा कशी असते? आमच्या गावात येणारे मूर्ती रूपाने जे काही गणपती बाप्पा येतात, निम्मेपेक्षा जास्त नवसाचे असतात. नवसाचे असतात ना, निम्मेपेक्षा जास्त. नवसाचे कशाला म्हणतात? तू आधी मला दे, मग मी तुला आणीन, बरोबर का नाही? आपण नवस काय करतो? देवा अमुक अमुक जर मला मिळालं, अमुक अमुक जर मला प्राप्त झालं, तर मी 2.5 दिवसासाठी 5 दिवसासाठी माझ्या घरी आणून तुझी सेवा करेन. म्हणजे आधी तू मला दे, मग मी तुझी सेवा करेन. आता तसं जर पाहायला गेलं तर पहिला नवस अजून फेडला नाही आपण. आईच्या गर्भात केलेला पहिला नवस फेडला का बरं आपण? देवा इथून सोडविशी गर्भवास हा चुकविन पुन्हा नये येते, स्वहित करीन देवा, स्वहित करीन. बरं का? पहिलाच नवस अजून फेडला नाही तर नंतरचा नवस काय आपल्या लक्षात राहणार आहे? बरं का? पण आम्ही सतत सतत देवाकडे मागणी करत असतो, सतत सतत देवाकडे मागत असतो, बरं का? देवाची कृपा होत असते, देवाचं दर्शन घडत असते, देव आपल्याला अखंड सांभाळत असतोय. त्यासाठी तेवढी निष्ठा पाहिजे, श्रद्धा पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे, बरं का? अतिशय छोटं आणि साधं उदाहरण आहे बघा. एक वानर लंकेमध्ये गेला, रावणाच्या लंकेत गेला. तशी वानर सेनाच गेली होती लंकेमध्ये, नाही का? कारण लंका कसली होती? पितळेची, सोन्याची होती. आणि सोन्याची होती म्हणून माणसं नेली नव्हती, नाही का? कोण नेली? वानर नेली. बरं असू द्या, चला हरकत नाही. वानर सेना त्या ठिकाणी गेल्यानंतर एक वानराला एका राक्षसाने पकडलं, बरं का? एका वानराला एका राक्षसाने पकडलं. रावणाच्या फील्ड मधला होता तो, बरं का? आणि पकडल्यानंतर काय झालं माहितीये का? त्याला विचारलं, तू कोणाचा रे, कुठून आलास तू? कोणाला? वानराला विचारलं, तू कोणाचा, कुठून आलास? त्यावेळेला त्याने सांगितलं, मी रामाचा आहे, श्रीराम प्रभूंकडून आलेलो आहे, बरं का? मी रामाचा आहे, मी श्रीराम प्रभूंकडून आलेलो आहे. त्याच्या पाठीला त्यांनी गच्च आवडलं, असं त्रास होईल असं, आणि विचारलं, कोणाचा तू? कारण राक्षस होता ना, रामाचा बोलल्याबरोबर त्याला चिड येणारच आहे, त्याला राग येणारच आहे, नाही का? आजही काही त्या विचाराचे जे आहेत ना, त्यांना रामाचा बोलला का चिड येते, नाही का? रामाचा बोलला का राग येतो त्यांना. बरं असू द्या, चला हरकत नाही. महत्वाचा काय विषय आहे की त्याला राग आला, त्याला चिडला तो, त्याच्यामुळे त्याने पाठीला गच्च आवडलं त्याच्या, आणि विचारतोय तो, कोणाचा तू? रागाने विचारतोय, आता तू कोणाचा? त्यावेळेला कळ लागलेली आहे, वेदना होत आहेत, पण त्या वेदना सहन करत तो वानर उत्तर देतोय त्या राक्षसाला, मी रामाचा आहे, मी श्रीराम प्रभूंकडून आलेलो आहे. आता मात्र त्या राक्षसाने काय केलं? पाठीवरच सोडलं, हात आणि मानगुटीला पकडलं, त्याच्या गच्च आवळलं. आता त्याला खूप त्रास व्हायला लागला, खूप त्रास व्हायला लागला, खूप वेदना व्हायला लागल्या.
आणि काय म्हणतोय माहितीये का, अरे रावणाचा बोल ना तुला लगेच सोडून देतोय, नुसता सोडत नाही तर तुला प्रोटेक्शन देतोय, तुला संरक्षण देतोय, तुझ्या केसाला पण कोणी धक्का लावणार नाही. फक्त रावणाचा बोल. वेदना होत आहेत, मानेला गच्च आवळलेला आहे, वरच्या बाजूला त्रास होतोय, पण तरीही तेवढा त्रास सहन करून बोलायलाही त्रास होत असताना तो वानर बोलतोय, मी रामाचाच. आता च लावलं त्याने. आतापर्यंत रामाचा बोलत होता ना, आता रामाचाच. पुन्हा तो राक्षस बोलतोय, अरे रावणाचा बोल ना, सोडतोय ना तुला, जगशील ना. काय बोलतोय, रावणाचा बोल ना, सोडतोय ना तुला, जगशील ना. त्या वेळेला तो वानर बोलतो, रावणाचं होऊन जगण्यापेक्षा रामाचं होऊन मेलेलं बरं ना. काय समजतंय, रावणाचं होऊन जगण्यापेक्षा रामाचंच राहून मेलेलं बरं. नको तसं जगण्यापेक्षा, नको त्या विचाराने जगण्यापेक्षा, नको त्या प्रकारे कर्म करून हीनदिनासारखं आयुष्य ते काढण्यापेक्षा, नाही का, अधर्माने वागून, अनितीने वागून, स्वैराचार करून, नाही का, कशाही पद्धतीने वागून, प्राण्या पक्ष्यांसारखी कर्म करून किंवा प्राण्या पक्ष्यांनाही लाज वाटेल अशी कर्म करून असं जगण्यापेक्षा श्री राम प्रभूंचा असतानाच या जगाचा निरोप घेतलेलं बरं ना. आणि म्हणून मग खऱ्या अर्थानं त्या पद्धतीने जर जगणं वागणं हवं असेल ना, तर आम्ही अखंड काय केलं पाहिजे, त्या श्री गणेशाचं स्तवन केलं पाहिजे, त्या गणपती बाप्पाचं स्तवन केलं पाहिजे. कारण तो बाप्पा आहे कसा, सर्वांचा आदी आहे, तो सर्वांचा आदी, नाही का, त्याच्यापेक्षा मोठं कोणच नाही आणि त्याच्यापेक्षा सामर्थ्यशालीही कोणी नाही. जे मूळ ब्रह्म आहे, जे मूळ तत्व आहे ना, या जगाची निर्मिती ज्या मूळ तत्वापासून झालेली आहे ना, त्याच्यापेक्षा सामर्थ्यशाली कोणी नाही आहे. म्हणून प्रत्येक विधी, कुठलाही कार्यक्रम असू द्या, पहिली पूजा कोणाची करतो आपण, गणपतीची. पहिलं नामस्मरण आपण कोणाचं करतोय, पहिली वंदना आपण कोणाला करतोय, पहिली प्रार्थना आपण कोणाला करतोय, गणपती बाप्पाला. कारण त्याचं स्तवन करतानाच आपण असं म्हणतोय, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. कसा आहे तो श्री गणेश, निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सगळ्या गणांचा ईश आहे तो, म्हणून गणाधीश म्हटलेला आहे. सगळ्या गणांचा ईश आहे तो, म्हणून गणाधीश म्हटलेला आहे, बरं का. लंबोदर म्हटलेलं आहे त्याला, त्याचं पोट मोठं आहे. वक्रतुंड म्हटलेलं आहे त्याला, एकदंत म्हटलेला आहे त्याला, गजानन म्हटलेला आहे त्याला, गणपती म्हटलेला आहे त्याला. सगळ्या गणांचा पती ना, सगळ्या गणांचा अधिपती ना. अनेक नावं आहेत त्या श्री गणेशाला. नावं जरी अनेक असली तरी तो देव, तो भगवंत, तो पांडुरंग परमात्मा एकच आहे, याची जाणीव आम्ही घेतली पाहिजे, याचा विचार आम्ही केला पाहिजे, नाही का. याचं स्मरण आम्हाला पाहिजे, एक आठवण ठेवली पाहिजे किंवा एक स्मरण ठेवलं पाहिजे. जोपर्यंत तो गणेश आहे ना, जोपर्यंत तो गणपती बाप्पा आहे ना, तोपर्यंत या देहाला किंमत आहे, या डेकोरेशनला किंमत आहे. एकदा काय तो गणपती बाप्पा निघून गेला ना, एकदा काय तो अंतरात्मा निघून गेला ना, मग मात्र याला किंमत शून्य, शून्य किंमत. म्हणून आम्ही काय केलं पाहिजे, तिथे एक निष्ठेने राहिलं पाहिजे, नाही का. एक निष्ठेने त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. ज्यांनी ज्यांनी एक निष्ठेने नामस्मरण केलं ना, त्यांना त्यांना त्या गणपतीने, गणपती बाप्पाने मुक्त केले बरं का, सोडवलंय. जनाबाई माहिती आहे ना आपल्याला, नेहमी ऐकतोय की नाही आपण, जनाबाई, नाही का. जनाबाईचं दळण दळण्यासाठी पांडुरंग परमात्मा यायचे. जनाबाईचं दळण दळण्यासाठी पांडुरंग परमात्मा यायचे. आणि अधिकार एवढा मोठा होता बरं का, अधिकार एवढा मोठा होता की आधी पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी आले ना, की आधी ती आंथरी वगैरे काय असेल ते टाकायचे बरं का.
त्याच्यावर खालची तल वरची तल ती जात ठेवायचे. जे काही आता दळायचं आहे ते धान्य बाजूला घ्यायचे, खुंटा ठोकून त्या ठिकाणी आणि अगदी तयारीत असायचे. आणि मग जनाबाई येणार, बसणार आणि मग ओव्या गायला सुरुवात करणार. बरं का, एकदा त्या ठिकाणी ते दळण दळायला सुरुवात केली आणि जनाबाईने ओव्या गायला सुरुवात केली ना, भगवंताचं स्तवन करायला सुरुवात केली ना, भगवंताला स्तवन खूप आवडतंय. बरं का, म्हणून आपण आता काय करतो, देवाचं स्तवन करतोय ना. आपण आरती करतो म्हणजे काय करतोय, देवाचं स्तवन करतोय, स्तुती करतोय. आरती म्हणजे देवाची स्तुती आहे. ती प्रत्येक शब्दांना शब्द त्याचा विचार करा ना. देवाकडे बघा, एक 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 इंद्रियाचं, एक 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 पाठ, एक एक भागाचं निरीक्षण करा देवाच्या. लंबोदर पितांबर फणीवर बंधना, फणीवर बंधना, बंधन आहे फणीवराचं, त्याच्या कमरेला नाग आहे ना, फणीवर बंधना, फणीवर बंधना नाही, फणीवर बंधना. सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना, दास रामाचा वाट पाहे सदना. संकटी पावावे, फक्त संकष्टीच नाही, संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे. सुरवर वंदना, सुरवर सुद्धा ज्याला वंदन करतात असं त्याचं रूप आहे, असा तो देव आहे, असा तो सर्वश्रेष्ठ श्री गणेश आहे. बरं का, आणि म्हणून मग स्तवन एकदा देवाचं स्तवन करायला लागलो ना की त्या ठिकाणी देव भगवंत तिष्ठत उभे असतात. बघा, ज्या वेळेला नारद मुनी भगवान विष्णूंना विचारतात ना, नारद मुनी भगवंताला विचारतायत, देवा तुमचं जर दर्शन घ्यायचं असेल, तुम्हाला जर अनुभवायचं असेल, तुम्हाला जर पाहायचं असेल, तर मग तुमचं दर्शन कुठे होईल बरं, कुठे अनुभवता येईल तुम्हाला, कुठे पाहता येईल. त्यावेळेला स्वतः भगवंत म्हणतायत, त्याचं वर्णन गीतेमध्ये केलेलं आहे. बरं का, नाहम वसामी वैकुंठी ना योगिया मृदयरव मदभक्त यत्र गायन्ति तत्र तिष्ठतुमी नारदा. नाही वैकुंठीचे ठाई, नाही योगियांचे हृदयी, माझे भक्त गाती ठाई ठाई, तेथे मी तिष्ठतो नारदा. अशा प्रकारे सांगितलेलं आहे. माझे भक्त जिथे गातात ना, माझं स्तवन करतात ना, तिथे स्वतः पांडुरंग परमात्मा, तिथे स्वतः श्री गणेश तिष्ठत उभे असतात. जिथे स्तवन करतात तिथे. नामदेव कीर्तन करी पुढे देव, नाचे पांडुरंग. पांडुरंग परमात्मा श्री गणेश त्या ठिकाणी काय करत असतात, नृत्य करत असतात, नाचत असतात. त्या ठिकाणी त्यांना स्तवन आवडत असते, त्यांना स्तुती आवडत असते. आणि म्हणून एकदा काय त्या जनाबाईने ती स्तुती करायला, ते स्तवन करायला एकदा त्या ओव्या गायला सुरुवात केली, अभंग म्हणायला सुरुवात केली ना, की भगवंत सुद्धा देहभान विसरून जायचे, एवढे रममान व्हायचे त्या ठिकाणी, एवढे रममान व्हायचे. आणि एकदा काय झालं, दळण दळता 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 देवाला घाम फुटला आणि घाम आला म्हणून अंगावरचे दागिने काढून ठेवले. बरं का, अंगावरचे दागिने काढून ठेवल्यानंतर घाम पुसायला जनाईची वलकल घेतली आणि ती वलकल खांद्यावरच ठेवली. दळण दळता दळता पहाट झाली, कळलं नाही, भगवंत रममान झाले होते त्या ठिकाणी. पण पहाटेच्या वेळी जेव्हा भाविक भक्त सगळे मंदिरामध्ये काकड्याला आले ना, तेव्हा काकड्याचा आवाज पांडुरंग परमात्म्याच्या कानावर आला. आणि जसा पांडुरंग परमात्म्याच्या कानावर काकड्याचा आवाज आला, तसा पांडुरंग परमात्मा जसे होते ना तसे जाऊन विटेवर उभे राहिले. अंधार होता म्हणून काही समजलं नाही, पण जेव्हा थोडा थोडा प्रकाश आला, थोडा थोडा उजेड आला ना त्या मंदिरामध्ये, तेव्हा सगळ्यांची नजर पांडुरंग परमात्म्याकडे गेली. आणि सगळ्यांची नजर गेल्यानंतर प्रत्येकाकडे एकच विचार आला, अरे देवाचे दागिने गेले कुठे, देवाचे दागिने गेले कुठे. सगळ्यांकडे एकच विचार आला, सगळ्यांचं म्हणणं एकच आलं. आणि ऐका, ज्याचा तो विचार करायला लागला, देवाचे दागिने चोरीला गेले, देवाचे दागिने चोरीला गेले. आणि हीच वार्ता पोहोचली बेदरच्या बादशापर्यंत, त्या राजापर्यंत. राजाने सांगितलं, जो कोणी असेल त्याला शोधून काढा, जो कोणी असेल तो पहा कोण आहे ते. आणि तेवढ्यात इकडे मंदिरातल्या लोकांची नजर पांडुरंग परमात्म्याच्या खांद्यावर असलेल्या वलकलीवर गेली. आणि मग कळलं, ही वलकल तर जनाईची आहे.
जसं कळलं त्यांना की वल्कल जनाईची आहे, तसे सगळेच एक एक करून निघाले. चला मग आता कुठे? कोणाकडे? जनाईकडे, नाही का? जशी आजूबाजूला वार्ता पसरली पांडुरंग परमात्म्याचे दागिने गेले, तसे कोणी कधीही मंदिरात येत नव्हते, पण ते पण आले, कारण त्यांना त्याच्यातच मजा असते ना. काय कधी काकड्याला नाही, कधी हरिपाठ आला नाही, कधी प्रवचन श्रवणाला नाही, कधी कीर्तन श्रवणाला नाही. एवढी वर्ष झाली गावात मंदिर आहे, कसलं मंदिर आहे ते अजून माहिती नाही, ती पण मंडळी तिथे उपस्थित झाली. का? पांडुरंग परमात्म्याचे दागिने चोरीला गेले. नेमके नेलेच कोणी? त्यात त्यांना मजा. कोणाला कशात मजा असेल सांगू शकत नाही, नाही का माऊली? कोणाचं पोट कशात भरतय, नाही का? काहींना चांगलं चुंगलं खाऊन पोट भरतय, तर काहींना अशा काहीतरी गावाच्या उखाल्या पाखाल्या ऐकल्या ना तर मग पोट भरतय. मग त्या 4-5 जणी एकत्र बसल्या, गावाच्या उखाल्या पाखाल्या काढल्या की मग त्यातलीच एखादी उठता उठता बोलते, बरं झालं बाई तुम्ही 2-4 जणी आल्या ना, तेवढाच माझा तरी टाइमपास झाला, पोट भरून बोललो आपण. तेवढ्यात दुसरी बोलते, मग नाहीतरी माणसाच्या बरोबर काय येतं, ह्या बोलू चालू त्याच काही गावाच्या उखाल्या पाखाल्या काय येत्या, गावाच्या काय येते बरोबर माणसाच्या. बरं असू द्या, काही ना त्याच्यात मजा असते ना माऊली, नाही का? कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात, पण कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्यानंतर त्या गप्प नाही बसत. काही तिची सून बरी आहे का ग आता, का पहिल्यासारखीच वागते? बरं तिचं झाला अध्याय पुरा का मग एखादीचा तिची सासू बरी आहे का आता, का तशीच आहे? सुनाचा अध्याय पुरा झाला का सासूचा काढला, त्यांचा दोघींचा संपला का, त्यांचा काय चाललाय का, त्यांचा भावा बहिणींचा मिटला का? काय मजा असते काय माहिती माणसाला, नाही का? आणि मग ही सगळी मंडळी त्या सगळ्या गोष्टीमध्ये सहभागी झाले. ऐका, हरिपाठाला 5-25 माणसं असायची, काकड्याला 5-25 माणसं असायची, पण जशी ती वार्ता सर्वत्र पसरली गेली की पांडुरंग परमात्म्याचे दागिने चोरीला गेले, 5-25 नाही, मोजता येत नाही, पोराबाला सकट सगळीच त्याच्यामध्ये सहभागी झाली. आणि सगळी निघाली कुठे? कुठल्याच पालखी सोहळ्यामध्ये सहभागी नसतात बरं का, कुठल्याच पायी दिंडीमध्ये सहभागी नसतात बरं का. ते सगळे सहभागी झाले त्या सोहळ्यामध्ये, दिंडी सोहळ्यामध्ये, त्या पायी त्या. आणि जसं जनाईने बघितलं, अनेक लोक माझ्याकडे येत आहेत, माझ्या घराच्या दिशेने येत आहेत. सुरुवातीला जरा बरं वाटलं, सगळ्यांचं दर्शन घडतंय, एवढ्यांचं एक साथ दर्शन घडतंय. पण ऐका ना, जेव्हा तिच्याही कानावर वार्ता गेली की पांडुरंग परमात्म्याचे दागिना चोरीला गेलेली वार्ता पसरलेली आहे, आणि जेव्हा तिच्या कानावरती वार्ता गेली त्याच वेळेला ही मंडळी तिथे गेली आणि जनाईला सांगतायत, जनाई ही वल्कल तुझीच ना ग, वल्कल तुझीच ना ग बोलल्याबरोबर लगेच जनाई पटकन बोलून गेली, हो माझीच. पण बोलल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्या लक्षात आलं की वल्कल पांडुरंग परमात्म्याने घाम पुसायला घेतली होती, दागिने माझ्या घरातच काढून ठेवलेले आहेत, पण आता सांगणार काय? आणि जशी ही मंडळी घरामध्ये गेली, दागिने जसे सापडले तिथे, त्या ठिकाणी दागिने सापडल्याबरोबर बेदरच्या बादशहाला खबर दिली. त्यांनी त्या राजाला सांगितलं, दागिने सापडले, जनाईच्या घरामध्ये सापडले, जनाईकडे सापडले. त्याच वेळेला त्या राजाने सांगितलं, चंद्रभागेच्या तीरावर सूळ तयार करा आणि तिला सुळावर द्या. जो कोणी दोषी असेल तो फक्त कल्पना करणार, कुठल्याही प्रकारे चुकी नसताना ज्या वेळेला एखादा विषय माणसाच्या अंगावर येतोय ना, त्यावेळेला खूप पश्चाताप होत असतो ना माणसाला, नाही का? कुठल्याही प्रकारे काहीही चुकी नसताना ज्या वेळेला माणसाच्या अंगावर एखादा विषय येतो किंवा मुद्दामहून अपप्रचार केला जातो, त्यावेळेला काय वाटतंय बरं माणसाला? खूप पश्चाताप होत असतो माणसाला, खूप पश्चाताप असतो. या ठिकाणी जनाबाई विचार करते, देवा काय असं घडलं माझ्याकडून? निरापराध असताना सुद्धा, कुठल्याही प्रकारे अपराध मी केलेला नसताना सुद्धा हे माझ्या भोवती का घडतंय देवा? का आलं देवा माझ्या भोवती हे? विचार करते जनाई, देवाला प्रार्थना करते. आणि ऐका, जनाईला जशी चंद्रभागेच्या
दिशेने घेऊन चालले सगळे. कोण काय बोलतंय तर कोण काय बोलतंय नाही का, त्यावेळेला तोंड धरता येतंय का कोणाचं? येतंय? ज्यांना बोलायची पण माहिती नाही ना ते पण काही बोलून जातात. हो काय मग जनाई, ओव्या पण भारी भारी नाही, अभंग भारी भारी, काय काय बोलताय. ज्यांची स्थिती पण नाही बोलायची बरं का, तेवढी त्यांची काय म्हणतात त्याला लायकी का काय, असं पण काही नाही आहे, तरी तेही काहीही बोलून जातात. ते काहीही बोलून जातात. आणि बिचारी जनाई कानामध्ये शिस ओतल्यासारखा त्रास सहन करते. कानामध्ये शिस ओतल्यासारखा त्रास सहन करते जनाई. पाऊल पुढे टाकते, डोळे अश्रूने भरलेले आहेत, अश्रू गळत आहेत डोळ्यातून, रडता रडता पुढे पुढे चालते. पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना करते, देवा मला सुरावर दिली जाते म्हणून मला अजिबात दुःख नाही देवा, मला सुरावर दिली जाते म्हणून देवा मला अजिबात काही वाटत नाही, अजिबात मला काही त्रास नाही किंवा अजिबात त्याचं मला काही वाटत नाही. पण जो अपराध माझ्यावर थापलेला गेलेला आहे ना, जो कलंक मला लागलेला आहे ना, निष्कारण माझ्यावर जो आळ आलेला आहे ना देवा, तो मला सहन होत नाही देवा, तो मला टोचतोय, तो मला पुजतोय देवा. आणि काय झालं, चंद्रभागेच्या किनारी नेऊन जनाईला उभी केली. समोर सूळ आहे, त्या सुळाकडे जनाई पाहते. डोळे मिटले गेले जनाईचे. देवाला प्रार्थना करते जनाई, देवाला विनंती करते जनाई. काय म्हणते जनाई, अरे देवा अनेकांसाठी तू धावलेला आहेस ना रे देवा, द्रौपदीसाठी देवा तूच आलास ना, ते द्रौपदी कारणे लाग वेगे त्वरे धाव तू सर्व सांडुनी मागे. प्रल्हादासाठी देवा तूच नृसिंहाच्या रूपामध्ये आलास ना रे देवा, महाभक्त प्रल्हाद हा कष्टविला म्हणून तया कारणे शिव झाला देवा. अनेक रूपाने अनेक वेळेला या ठिकाणी तू कार्यासाठी आलेला आहेस ना देवा, अनेक भक्ताचं रक्षण करण्यासाठी देवा आलेला आहेस ना देवा. माझ्यावर हा प्रसंग का आला रे देवा? ज्या वेळेला डोळे उघडले गेले ना, त्या वेळेला पाहते तर सूळ नव्हतं तिथं. त्या सुळाच्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा प्रगट झाले. पांडुरंग परमात्म्याने दर्शन दिलं आणि जसे पांडुरंग परमात्मा प्रगट झाले तसे धावत जनाई जाऊन चरणाला लागले. जशी जनाई चरणाला लागले तशी लोक जनाईच्या चरणाला लागली. जे आतापर्यंत अदवा तदवा बोलत होते ना, तेच बोलायला लागले. आम्हाला माहितीये जनाई अशी करणारच नाही. फिरला ना तिथले तिथंच लगेच नाही का. मग पहिले पांडुरंगाचं दर्शन नाही त्यांनी घेतलं, पहिले जनाईचं दर्शन घेतलं आणि जनाईला सांगितलं, जनाई ज्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी आम्ही अट्टहास करतोय ना, ज्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय ना, आमच्या प्रयत्नाने आमच्या उपासनेने कधीच त्या देवाचं दर्शन झालं नाही. पण तुझ्या प्रयत्नाने आणि तुझ्यामुळे आज आम्हाला सगळ्यांना पांडुरंग परमात्म्याचं दर्शन होत आहे. पांडुरंग परमात्मा बोलतोय, प्राण्या पक्ष्यांना वाचवण्यासाठी त्यांचा सांभाळ करण्यासाठी जर जणी मी धावतोय तर तुझा असा त्याग करीन का? तुला अशा प्रसंगात टाकीन. देवे भक्त वदिला ऐसा देखील ना ऐकला. पुन्हा एकदा ऐका, देव कधीही कोणाचं वाईट करत नाही. गणपती बाप्पा कधीच कोणाचं वाईट करत नाही. आपण त्याचं बरंच काय काय करतो नाही का माऊली? आपण त्याच्या पुढ्यात बरंच काय काय करतो, त्याला ना आवडणारही करतो, पण तरी तो देव सहन करतो, कारण देव कधीही कोपत नाही. त्या देवाचं या ठिकाणी जर आपण स्थापना केली, प्राणप्रतिष्ठा केली, खऱ्या अर्थानं जर त्या देवाचं सेवा घडावी म्हणून जर आपण आपल्या घरात काही दिवसांसाठी जर मूर्ती रूपाने देवाला आणलं तर त्या ठिकाणी स्तवनच घडलं पाहिजे, स्तुतीच घडली पाहिजे. मी पुन्हा एकदा सांगतोय की या भोईर परिवाराचा आदर्श घ्यायला हरकत नाही, कारण गणेशाचं स्तवनच घडावं म्हणून या ठिकाणी या प्रवचनाचं आयोजन केलं जातंय. अट्टहास किती 1.5-2 महिन्या आधीच सांगितलं, महाराज असं असं आहे नाही का, अमुक अमुक दिवशी आपल्याला सेवा करायची आहे. आणि मीही ज्या वेळेला मागच्या वर्षी आलो, त्याच्या अगोदरच्या वर्षी आलो, आता येतोय. खऱ्या अर्थानं या ठिकाणी पाहायला मिळतंय तुमच्याकडून अन्नदान सुद्धा खूप घडलं जात आहे
बरं का. चांगल्या प्रकारे अन्नदान घडलं जातंय, चांगल्या प्रकारे भगवंताची सेवा घडली जाते, चांगल्या प्रकारे या ठिकाणी भगवंताचं स्तवन घडलं जातंय, नामस्मरण घडलं जातंय. फक्त 2.5 दिवसापुरतच तुमच्या घराचं मंदिर नाही, तर सतत सतत ह्या घरामध्ये आल्यानंतर मंदिरासारखं वाटतंय. कारण इतर वेळेलाही ज्या वेळेला आम्ही या घरात येतो ना, त्यावेळेला या घरातल्या गृहिणी आम्हाला चहा पाणी दिल्याशिवाय, आमचं आदरातिथ्य केल्याशिवाय बाहेर पडू देत नाही. ही सगळ्यात मोठी गणरायाच्या कृपेने प्राप्त झालेली आपल्या घरातली श्रीमंती आहे, सगळ्यात मोठी श्रीमंती आहे बरं का. आणि खऱ्या अर्थानं ही श्रीमंती तुमची अशा प्रकारे टिकून राहावी. आणि आजचा दिवस एवढा चांगला आहे, मी पुन्हा एकदा सांगतो, संतोष दादांचा आज वाढदिवस आहे बरं का. मला आल्यानंतर दादा बोलले की योगायोग आहे. 17 वर्ष त्यांना आज कार्यरत झालेले, कामावर रुजू झालेले 17 वर्ष पूर्ण होत आहेत बरं का. आणि त्याच्याच आनंदात त्यांनी या ठिकाणी ट्रॅक्टर पण नवीन आणलेला आहे बरं का. तर दादांना उदंड आयुष्य लाभावं, निरोगी आयुष्य लाभावं, त्यांच्याकडून जनतेची सेवा घडावी, अशाच प्रकारे देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य अत्यंत चांगल्या प्रकारे घडावं, अशी आपण गणरायाच्याकडे प्रार्थना करूया. त्याचप्रमाणे या ठिकाणी या भोईर परिवारावर त्या गणरायाची कृपा सर्वांवर असावी, नाही का. कृपा असावी म्हणजे काय, त्या गणरायाचं स्मरण आपल्याला असावं, त्या गणरायाच्या स्मरणात आपल्याकडून कर्म घडावी, अशी त्या देवाच्याकडे प्रार्थना करूयात. आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी सर्व संतांनी प्रत्येक कार्य करत असताना गणरायाचं पहिलं वंदन केलेलं आहे, स्तवन केलेलं आहे, त्या पद्धतीने आम्हाला सुद्धा प्रत्येक वेळेला त्या गणरायाचं स्मरण व्हावं, स्मरण राहावं, अशी प्रार्थना आपण गणरायाच्या चरणी करून आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं ही सेवा करण्याचं